वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा म्हणजे व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ कोणी बघावा ते सुद्धा सांगून देतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरतीमध्ये कोणाकोणाला प्राधान्य असणार आहे त्या संदर्भात बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं क्वालिफिकेशन डीएड किंवा बीएड आहे त्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी टीईटी परीक्षा दिलेली आहे किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आहे असे विद्यार्थी, नंतर ज्यांचं सायन्स आहे ते स्पेशली, नंतर महिला ज्या आहेत महिलांनी हा व्हिडिओ मिस करायचा नाहीये, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आणि नंतर शैक्षणिक अर्हता ज्यांची वेगळी आहे, उर्दू मीडियमचे विद्यार्थी किंवा इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा स्कोर टेट परीक्षेमधले जे आहे टेट परीक्षेतला जो स्कोर आहे तो जेमतेम किंवा चांगला स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी। तर व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी। व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल टेट परीक्षा किंवा बाकीच्या भरती संदर्भात कोणत्याही प्रकारची महत्त्वाची अपडेट आणि लेटेस्ट अपडेट जे आहे तुमच्याकडून मिस होणार नाही त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा विशेष म्हणजे टेलिग्राम चॅनलची लिंक आणि बाकीच्या चॅनलची लिंक्स, फॉर एक्झाम्पल टेलिग्राम, व्हॉट्सअप आणि बाकीच्या चॅनलची लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे येणारी जी शिक्षक भरती आहे, शिक्षक भरती 2025 मध्ये कोणकोणत्या उमेदवारांना जास्त प्राधान्य असू शकतं, कोणकोणत्या उमेदवारांना जास्त प्राधान्य असणार आहे आणि त्यांना शिक्षक भरतीमध्ये त्यांचा नंबर लागण्यासाठी मदत होणार आहे असे कोणते उमेदवार आहे, तर आपण 5 कॅटेगरीमध्ये त्यांना डिवाइड केलंय। पहिला आहे क्वालिफिकेशन नुसार, दुसरा आहे वुमन जे आहेत त्या, तिसरी आहे शैक्षणिक अर्हता जी आहे ती ऍक्च्युअली त्याच्यानुसार, आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणू शकतो आपण। आणि थोडक्यात नंतर टेटचा स्कोर जो आहे तो, आणि हा विशेष अजून एक सांगायचं राहिलं आरक्षित प्रवर्ग जो आहे ज्यांनी आरक्षण घेतलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा, ठीक आहे। तर 5 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहे अशा उमेदवारांसाठी हा व्हिडिओ स्पेशली आहे, ठीक आहे। तर सगळ्यात पहिले महत्त्वाचे बघूया, आता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया कोणकोणते आहेत ते महत्त्वाच्या गोष्टी। पहिला महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो आहे क्वालिफिकेशन। ऍक्च्युअली तुमचं जर डीएड किंवा बीएड झालेलं आहे तर डीएडचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्पेशली वर्ग 1 ते 5 साठी त्यांना सुविधा आहे किंवा त्यांना अप्लाय करता येतं, आणि वर्ग 6 पासून तर वर्ग 12वी पर्यंत अप्लाय करण्यासाठी बीएड धारकांना सुवर्ण संधी आहे। त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना चांगला स्कोप आहे वर्ग 1 ते 5 साठी किंवा 6 ते 12 साठी। आता ज्या विद्यार्थ्यांची टीटी पेपर 1 टीटी पेपर 2 झालेला आहे अशा विद्यार्थ्यांना वर्ग 1 पासून तर वर्ग 6 ते 8 पर्यंत संधी आहे, कारण की जास्तीत जास्त उमेदवारांची अजूनही टीटी परीक्षा पास नाही, ठीक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मे बी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, तर त्यांचं 9वी 10वी किंवा 11वी 12वी साठी सिलेक्शन होऊ शकतं जर तुमचा स्कोर पण छान आहे आणि तुमचं ऍक्च्युअली पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन आहे तर त्यावेळेस तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, ठीक आहे। आता आहे दुसरा क्रमांक किंवा दुसरी कॅटेगरी जी आहे किंवा दुसरा टाइप जो आहे तो आहे वुमनचा, म्हणजे ऍक्च्युअली ज्या फिमेल आहे किंवा महिला आहे, महिलांसाठी कोणती संधी असणार आहे शिक्षक भरतीमध्ये ते सुद्धा जाणून घेऊया। सगळ्यात पहिले अगोदर महिला ज्या आहेत महिलांना ऍक्च्युअली मेल आणि फिमेल इक्विव्हॅलंट आहे, सारखे आहेत, आणि महिलांना स्पेशली 30% जे आहे रिझर्वेशन आहे किंवा 30% आरक्षण आहे, त्यांना 30% आरक्षणामुळे समांतर आरक्षणामध्ये 30% आरक्षण किंवा 30% जागा महिलांना राखीव असतात। त्याचा फायदा काय बघा, एक जी फिमेल आहे जर समजा फॉर एक्झाम्पल ओबीसी फिमेल आहे तर ओबीसीच्या ज्या जागा असतात त्या जागांसाठी ओबीसी जनरल आणि ओबीसीच्या जनरलच्या जागा ज्या आहेत त्या, आणि ओबीसी मध्ये ज्या फिमेलच्या जागा आहेत 30% राखीव असणाऱ्या जागा त्या जागांसाठी तिचा विचार होतो, म्हणजे स्वतःच्या कास्टमध्ये 2 ठिकाणी विचार झाला। आणि अजून महत्त्वाचं म्हणजे ओपनच्या जागेसाठी ओपनचा जो जनरल क्रायटेरिया आहे किंवा ओपनच्या ज्या जनरलच्या जागा आहेत त्या जागांसाठी, आणि ओपन मध्ये ज्या फिमेलच्या जागा आहेत त्या जागांसाठी, म्हणजे असा ऍक्च्युअली टोटल 4 जागांसाठी महिलांचा विचार होतो। आणि महिलांना विशेष स्पेशली 30% आरक्षण आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही बघितलं असेल की शिक्षक भरतीमध्ये जास्तीत जास्त संख्या जी असते ती असते महिलांची। त्याच्या मागचं कारण म्हणजे त्यांना आरक्षण जास्त प्रमाणात आहे, 30% आरक्षण आहे जवळपास महिलांना, ठीक आहे। आता ही झाली महिलांसाठी गोष्ट, आणि आता सर्टिफिकेट कोणती लागणार ते सुद्धा सांगतो। पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, कोणती, जर तुम्हाला महिला आरक्षण घ्यायचं असेल किंवा महिला आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही वुमन रिझर्वेशनचा जो हे होतं बॉक्स होता किंवा वुमन रिझर्वेशनला तुम्ही यस केलेलं पाहिजे टेट एक्झाम मध्ये। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमचे डॉक्युमेंट सुद्धा असणं आवश्यक आहे। उदाहरणार्थ समजा आता SC ST EWS आणि ओपन यांना फक्त डोमिसाईल आणि कास्ट सर्टिफिकेट लागतं, पण बाकीचे जे आहे SC BC SBC OBC आणि NT चे सर्व प्रवर्ग या सगळ्यांना जे आहे डोमिसाईल लागते, कास्ट लागतं, आणि सोबत नॉन क्रिमिनल सुद्धा यांच्याजवळ असलं पाहिजे। या बाकीच्यांना नॉन क्रिमिनलची काही आवश्यकता नाही। आता आहे महिलांना सांगितलं मी महिलांना किती संधी आहे ते नाही, महिलांसाठी चांगली संधी आहे, ठीक आहे। नंतर तिसरी जी आहे ती आहे शैक्षणिक अर्हतावाले। आता असे उमेदवार ज्यांचं उर्दू मीडियम आहे, उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांची संख्याच ऑलरेडी लिमिटेड आहे,
आणि त्यांच्यासाठी जागा ज्या आहेत त्या मोजक्या येतात, पण मोजक्या जागा जरी आल्या तरी सुद्धा या उमेदवारांची संख्या किंवा या उमेदवारांची संख्या मर्यादित आहे, मोजकी आहे किंवा कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळे यांना सुद्धा चांगल्या प्रकारचा स्कोप आहे जे उर्दू मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांना. आणि विशेष म्हणजे उर्दूच्या ज्या शाळा असतात किंवा उर्दू टीचर जे आहेत किंवा उर्दूच्या शाळेवर उर्दूच्या ज्या व्हॅकन्सीज असणार आहेत त्या सगळ्या व्हॅकन्सीज यांना जाणार आहेत जे उर्दू मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. आणि आता दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. ज्या विद्यार्थ्यांचं 10वी इंग्लिश मिडियम होतं किंवा 11वी-12वीला तुम्ही जर इंग्लिश मिडियमचं घेतलं असेल आणि किंवा तुमचं डीएड बीएड जे आहे ते इंग्लिश मिडियममधून झालेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी आहे की यावेळेस इंग्लिश मिडियमचं सुद्धा जे आहेत इंग्लिश मिडियम जे विद्यार्थ्यांचं आहे मागच्या वर्षी मागच्या भरतीमध्ये 2022 मध्ये जशा इंग्लिश मिडियमच्या जागा आल्या तशाच प्रकारे यावर्षी सुद्धा इंग्लिश मिडियमच्या जागा येणार. त्याच्यामुळे इंग्लिश डीएड ज्यांचं आहे किंवा इंग्लिश मिडियममध्ये ज्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि जी इंग्लिश मिडियमसाठी पात्र आहेत अशा उमेदवारांसाठी सुद्धा चांगली संधी असणार आहे या शिक्षक भरतीमध्ये. ठीक आहे. आणि आता पुढचा पॉईंट जो आहे पॉईंट नंबर 4 तो आहे टेटचा स्कोर. बघा, जर तुम्ही या कोणत्याच क्रायटेरियामध्ये बसत नसाल, एक तर क्वालिफिकेशन महिला किंवा एक तर शैक्षणिक किंवा मी जे सांगितलंय ऍक्च्युअलमध्ये बाकीच्या याच्यामध्ये बसत नसाल, पण तुमचा एक गोष्ट तुमच्याजवळ महत्त्वाची आहे ती म्हणजे टेटचा स्कोर, तर तुम्हाला कशाचीच आवश्यकता नाही. ना तुम्हाला वुमन रिझर्वेशनची आवश्यकता आहे, ना तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन जास्त हाय किंवा जास्त लो अशाही प्रकारची गरज नाही. फक्त तुमचं डीएड बीएड असेल आणि तुम्ही 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन केलेलं असेल, 12वी किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुमचं, तर तुमचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो. पण किंवा जर तुमचा टेट परीक्षेमधला स्कोर चांगला आहे, म्हणजे तुमचा टेट परीक्षेमधला स्कोर 140च्या प्लस आहे, तर त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त संधी असणारे शिक्षक पद भरतीमध्ये. कारण की 140, 150, 160 हा जो स्कोर आहे हा फक्त लिमिटेड विद्यार्थ्यांना आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना 140च्या वर मार्क्सच नाहीये. ठीक आहे. आणि ज्यांचा स्कोर 120 किंवा 140च्या आसपास आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्कोप असणार आहे शिक्षक भरतीमध्ये, कारण की त्यांचे सुद्धा मार्क्स जे आहेत कमी नाही, त्यांचा स्कोर छान आहे. फक्त त्यांना त्यांच्या क्वालिफिकेशन नुसार जावं लागेल, क्वालिफिकेशन नुसार पसंतीक्रम द्यावे लागेल आणि योग्य पसंतीक्रम दिले तरच त्यांची निवड जी आहे शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते. आणि आता सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे तो आहे आरक्षित प्रवर्ग किंवा आरक्षित विद्यार्थी जे आहेत किंवा आरक्षित उमेदवार. ज्या उमेदवारांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आरक्षण घेतलेलं आहे, माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन, अनाथ किंवा अपंग किंवा महिला किंवा वेगवेगळे जे समांतर आरक्षण आहे, कोणत्या ना कोणत्या प्रकारचं समांतर आरक्षण घेतलेलं आहे तुम्ही, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, धरणग्रस्त कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आरक्षण घेतलेलं आहे, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला सुद्धा संधी असणार आहे शिक्षक भरतीमध्ये. तुमचा स्कोर 2 डिजिटमध्ये जरी असला तरी सुद्धा तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो किंवा शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला स्थान मिळू शकतं. तर अशा प्रकारे आपण या सर्व गोष्टी बघितल्या आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या ज्याद्वारे तुम्हाला कळालं असेल की या शिक्षक भरतीमध्ये होणारी जी शिक्षक भरती आहे, शिक्षक भरती 2025 याच्यामध्ये कुणाला जास्त प्राधान्य असणार आहे त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बघितला आणि ही इन्फॉर्मेशन बघितली. आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी शिक्षक भरतीच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईड्स नोटिफिकेशन बद्दल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि हा टेलिग्राम चॅनल आणि बाकीच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला PDF किंवा शासनाचे जे नवीन GR असतात ते सेंड केल्या जातात किंवा व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. ठीक आहे. तुमचे काही डाऊट किंवा क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.